नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. कोल्हापूर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या स्मरणार्थ 30 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता पावनखिंड येथे पावनखिंड मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडये व हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. राष्ट्र व धर्मासाठी बलिदान देणाऱ्या वीर मावळ्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे. नमस्कार, मी शिवानंद स्वामी, हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर. 350 वर्षापूर्वी 5 पातशायांनी हैदोस घातलेला होता. त्या 5 पातशायांच्या छाताडावर भगवा ध्वज रोवून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केलं होतं. आत्ताची सध्याची परिस्थिती जर का बघितली तर लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, हलाल जिहाद ही समस्या जर का बघितली तर वेगळी काही नाही. या सर्व समस्यावर एक उत्तर म्हणजे हिंदू राष्ट्राची स्थापना करणं आणि हिंदूंना सुरक्षित करणं. त्यावेळेला असंख्य मावळ्यांनी, नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांनी बलिदान देऊन आपली स्वामीनिष्ठा दाखवली. तीच स्वामीनिष्ठा, त्याग आपल्यात निर्माण होण्यासाठी 30 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता पावनखिंड येथे आपण उपस्थित राहूया. यावेळेला हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेशजी शिंदे, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक संत सद्गुरू स्वातीताई खाडे यांचं अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे.